पण या परिस्थितीमध्ये आईस इन्कम टॅक्स CBI EDचा वापर गैरवापर हा गेले अनेक वर्ष आपण बघतोय आणि मी स्वतः बाकीच्यांचं मी कशाला बघू मी स्वतः जे अनुभवलं आहे ना त्याच्यामुळे ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो आहे ते महाराष्ट्र मॉडेल जे शिवसेनेचं केलं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं केलं ते आज तृणमूलमध्ये होताना दिसतंय का अशी भीती आणि चर्चा दबक्या आवाजात आमच्या कानावर येते. मी म्हणजे वर्तमानपत्र असेल किंवा चॅनल्स असतील किंवा अशा काही की तृणमूल काँग्रेसबद्दल समज गैरसमज अफवा या पसरवल्या जात आहेत हे दुर्दैव. ताई गेले अनेक वर्ष छगन भुजबळ आपल्या सरकार होते त्यांना आता राज्यसभा न दिल्याने प्रचंड नाराज आहे अशी चर्चा आहे तुमच्याकडे काय माहिती? नाही हे बघा दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू पण आदरणीय भुजबळ साहेबांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर प्रेम हे नेहमीच राहील. शून्यातून खूप मोठं विश्व त्यांनी उभं केलं आणि आदरणीय पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष सुखदुःखात ते राहिलेले आहेत ह्याची जाणीव मला आयुष्यभर त्यांच्या ऋणात मी राहील. अर्थातच तुम्हाला जर वाटत असतं ते दुखावले असतील तर ह्याची मला खरंच काय माहिती नाही पण ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला आहे कष्ट केले त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय. जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवार साहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता तो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत त्यांची भाषणं त्यांचे विचार पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. अर्थातच शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याच्या